पंढरपूरमध्ये बरेच वारकरी जे आहेत ते ज्या नातेवाईकासोबत चालते ते कुठंतरी बाजूला जातात आणि त्यानंतर ते हरवतात आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाची संपर्क साधतायत। या ठिकाणी पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासन असेल, काही स्वयंसेवक देखील त्याच कामासाठी सज्ज झालेत। या आजी हरवलेत। आजी कुठले तुम्ही? सरवड देवानं कोणता जिल्हा? धुड कसं काय हरवले? काय नाही दुनियात आई अशी यावं लागे नाही पंढरपूर दुनिया काय असे कारण कुलन असं वेग येते। 3 बाया बरोबर होत्या, 3 सोबत होते का? 3 सोबत होत्या। तुम्ही कुठले आजी? मी आहे ना पारायण होतं ना भाऊ, त्या मंदिर लागून गहू चहा पिनो आणि कप टाकालेच गहू तिथला मा दिंड्या येऊन ना त्यानं मला सुधारणं नाही कधी पाकून कधी मी निशान रस्ता पास करतच फिरायला। कोणता जिल्हा कोणता? ते तालुका मन्नेर, जिल्हा जळगाव, राहणार कैंचराणी मी। आणि तुमचं नाव काय? इंदुबाई बाप संतोष कोळी। किती जण सोबत आले होते? ते 17-18 जण येत आम्ही। 18 जण। आणि किती वेळ झाला इथं थांबलात? चुकून मी 6 वाजतानी 7 वाजतानी दौडेल येणार भाऊ। सकाळी 7 वाजल्यापासून असं का? आता 4 वाजेपर्यंत म्हणजे दिवसभर तुम्ही थांबलात तरी कोण नातेवाईक इथं आलं नाही? कोणीच नाही, शेजारी पाजारी लयलेत मला आत्या चाला उन्हातच नाही त्या आले। आणि अनिल बायदास आबा म्हणतोस त्याले त्यानं माटीना घरे 3 ताली असा तो ना आणि असा एक दैव्या हाले असा। मोबाईल नंबर वगैरे काही माहिती का नाही कोणाचा? मोबाईल नंबर म्हणा स्वतः नाही पण बॅग मी आजच लईन नाही भाऊ। तुम्ही किती वेळ झाला थांबतात? अलीकडे या माऊली, अलीकडे या। किती वेळ झाला थांबलात तुम्ही? आई काल ते एवढे सकाळी किती वाजता हरवलं तुम्ही? आई काल ते आव टाइम नाही 4 वाजे घेतला ते हा आव टाइम न म्हणजे सकाळी हरवले का दुपारी? दुपार आहे 12-1 वाजेपर्यंत? हा म्हणजे 12 वाजा पण जेवण करीत मठवर जेवण करले ना बाहेर जिंग मग एवढे फिरत पारत आठ मग ओके, धन्यवाद। खरं तर येत असलेले प्रतिक्रिया आतापर्यंत किती वारकरी हरवले आणि किती वारकऱ्यांनी त्यांचे नातेवाईक आहेत ते किती जणांनी संपर्क साधला असे काय आकडेवारी निघाली का आपल्याकडे? रोजचे 10-12 तरी हरवतातच आणि रोजचे 10-12 हरवतात आणि शोधून पण 10-12 दिलेले आहेत। किती काही नातेवाईक असं झालंय का किंवा 24 तासापर्यंत तुमच्याकडेच राहिले त्यांचं कोणी आलंच नाही? 24 तासानंतर येतातच ते। आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे जर मोबाईल कॉन्टॅक्ट नंबरवर नसत तर दुसरा पर्याय तुम्ही काय शोधता? आम्ही तर PSI मॅडमना सांगतो, मग PSI मॅडम त्याच्यावरती पर्याय सुचवतात। आम्ही ग्रुपवर जवळपास ह्यांच्याकडून काय माहिती, जरी एखाद्या वेळेस अडाणी जरी भक्त जरी असला माऊली तरी तो काय काय माहिती देतो जवळपास? त्यांचं नाव सांगतात, जिथे राहतात ते सांगतात आणि त्यांच्या दिंडीचं नाव किंवा त्यांनी कुठून आल्यात ते सांगतात। मग आम्ही त्यांना इथंच बसवून घेतो, मग त्यांचे सोबती आले की मग त्यांना त्यांच्याबरोबर सुपूर्द करतो। अनाउन्सिंगच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांचे नातेवाईक येतात का? काही हो येतात, जवळपास 50% पर्यंत तरी येतात, 50 ते 70% पर्यंत येतात। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र हरवलेल्या नातेवाईक परत जे आहे ते शोधून देण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। काही स्वयंसेवक देखील जे आहे ते या ठिकाणी काम करतायत। तुम्ही कोणत्या कॉलेजचे दादा? किती जवळपास तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करताय? आम्ही जवळजवळ 200 स्वयंसेवक काम करतात, असे वेगवेगळ्या टीममध्ये सगळे डिपार्टमेंट झालेले आहेत। किती किती अनाउन्सिंग तुम्हाला करावं लागतात हरवलेल्या नातेवाईक? 100-50 असं काही? 5-5 मिनिटाला येतात, भरपूर जण येतात। इथं काही अनाउन्सिंग करून बाजूला पण निघून जातात ते शोधण्यासाठी? हा स्वतः पण शोधण्याचा प्रयत्न करतात? हो, स्वतः पण शोधण्याचा प्रयत्न करतात। धन्यवाद। खरं तर काही नातेवाईक जे आहेत ते बऱ्याच वेळ झालं हे माऊली या ठिकाणी हरवलेत। पूर्ण दिवस गेला तरी पण आणखी नातेवाईक इथपर्यंत त्यांना घेण्यासाठी आलेले नाहीत। आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल। मात्र आता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचण्यापर्यंत प्रशासन एक अशा पद्धतीमध्ये काम करेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, पंढरपूर।